हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आम्ही निघालो आहे कनेडीला जाण्यासाठी. मंगेश, मी घरातली सगळी कामं आवरली, नाश्ता वगैरे सगळं करून अर्धी कामं आवरून फक्त जेवण बनवायचं बाकी आहे. तर ते आल्यानंतर बनवेन. तर श्रावण महिन्याचं म्हणजे बाकीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितलात, आता मार्गशीर्ष गुरुवार पण बघितला, लास्टचा गुरुवार पण मी इकडे उद्यापन केलं, तर ते पण तुम्ही बघितलं. तर त्यानंतर आपल्याला सगळ्यांना चावल लागते, म्हणजे जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी की नॉनव्हेज वगैरे खायला मन करतं. तर तसंच आम्ही आता इथे कनेडीला आलो, तर मच्छी घेणार आहे, चिकन काही घेणार नाहीये. कारण की चिकन कोण खात नाही, म्हणजे खातात तसे पण एवढ्या आवडीने कोण खात नाही. मी पण नाही खात, मंगेश पण नाही आता खात, म्हणजे ते तर पहिल्यापासूनच नाही खात. तर आता त्याच्यामुळे मग मच्छी घेतली. तर किलो इथे ना किलोवरती मच्छी चांगली भेटते, तर त्यामुळे मी इथे मच्छी घेतली. आणि त्यानंतर मग नारळ घेतले, नारळ, कांदे, बटाटे, बाकीची जी ग्रोसरी शॉपिंग करायची होती तर ती पण करणार आहे. आणि बरंचसं काही सामान आहे मुंबईला घेऊन जायचंय. की तुम्ही मागच्या वेळेला मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता शिरसाटांच्या दुकानातून मी बरंचसं, म्हणजे वड्याचं पीठ, त्यानंतर मोदकाचं पीठ, त्यानंतर बाकीचे मसाले, जर हे सगळं काही सामान असेल तर मी घेऊन जाते मुंबईला जायला. तर त्यामुळे आणि आता 2 दिवसातच मुंबईला निघायचंय, तर त्यामुळे हे सगळं सामान घेतलं. भाजी घेतली, तर आता घरी जायला निघणार. तर त्याआधी इथे थोडीशी भाजी वगैरे घेते. आणि तुम्हाला एक सांगते, किस्सा असा झाला की मी ह्या कानामध्ये, म्हणजे कानात इयरिंग्स तर दोन्ही कानामध्ये घातलेले, पण एका कानामध्ये म्हणजे गाडीवरून आता आम्ही आलो, चैतन्याच्या गाडीवरून आम्ही आता ट्रिपल सीट आलो. मंगेश, मी आणि चैतन्य होता. तर हवेच्या याने ना एका कानातला माझा कुठे पडला, तर मला नाही माहिती. मी घरी जाऊन मी बघितल्यानंतर मला समजलं की एका कानामध्ये माझ्या नव्हतं. आता हा मी व्हॉइस ओव्हर करते, त्याच्यामुळे मी असं बोलते. तर त्याच्यानंतर मग मला समजलं की एक कानातलं घालून मी असं पूर्ण कनेडीचं मार्केट फिरलं. त्यानंतर मग भाजीपाला घेतला. भाजीपाला घेणार, थोडंसं अजून काय म्हणजे दूध वगैरे पण घ्यायचे. तर थोडंसं स्टॉक भरून, म्हणजे ग्रोसरीमध्ये पण घरात आता काही जे सामान लागेल तर ते पण भरून ठेवायचे. कारण की आता आम्ही मुंबईला गेल्यानंतर ते दोघेच असतात, सासू सासरे. मग थोडंफार काहीतरी सामान घेणार. त्यानंतर मग इथे मंगेश आता बाकी सगळं सामान घेऊन झालं, तर गुगल पे करतायत. गुगल पे केल्यानंतर मग म्हणजे भजी पण घेऊन जायची. तर कनेडीमध्ये ना एक भजीवाले आहेत, तर त्यांची ना भजी खूप फेमस आहे. म्हणजे फेमस म्हणण्यापेक्षा ते टेस्ट त्यांची चांगली आहे. तर ती भजी पण घ्यायची, वडापाव घ्यायचे, काय थोडंसं नाश्ता असं. जेवण बनवायला अजून टाइम आहे ना, आताशे 11 वाजलेले आहेत. तर त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर थोडेफार काही ना काहीतरी खातील. म्हणजे नाश्ता तर सकाळी झाला आमचा, थोडंफार काय नाही काहीतरी खातील. तर त्यामुळे थोडेसे इथे भजी घेतली. जे सगळं काही सामान घ्यायचं होतं तर ते घेतलं. आणि आता आम्ही निघालोत घरी जायला. घरी गेल्यानंतर आता मच्छी पण बनवायची आहे. हा इकडे जो तिटा जातो ना, हा इकडे फाटा जातो, तो नाटळ फाटा इकडे. आणि हा बाकी इथे नरडवे वगैरे जी बाकीची सगळी गाव आहेत ती. तर आता आम्ही घरी पोहोचल्यानंतर बाकीचं पण सामान, आता हे रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे, तर ते इथे थोडंसं म्हणजे रस्त्याला काम चालू आहे. तर त्यानंतर घरी जाऊ. मग मच्छी वगैरे आणलेली तर ती पण बनवायची. तर सुरमईची कशी फ्राय करतात तर हे मी रेसिपी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आम्ही पोहोचलोय आता इथे. म्हणजे जास्त खडी टाकलेली होती म्हणून, हे बघा ही अशी खडी आहे म्हणून आम्ही इथे उतरलो. चैतन्याला बोलले की तू पुढे जा, आम्ही येतो चालत. मोहरा आणला, सुरमई, सौंदाळे आणि कोलबी आणली. कोलबी माका आवडता. आणि गोल भजी आमची स्पेशली गोल भजी मिळतात. बांधले काहीतरी आमका घर बांधता येऊ, उन्हात घर बांधता आमका. कसलं वळदो उभो केलं ना. सोन्या चल, पप्पानी काहीतरी आणलंय तुला, चल दाखवते. तू आता आंघोळ करूच नको नाही रे, संध्याकाळी कर. नाही अरे उगीच खराब करणार अंग तो. काय राव टाकलो माहिती, टाकलो आता जास्त
तर ती भजी आणली ती खाल्ली. त्यानंतर आता ही सुरमई आहे, सुरमई फ्राय करून घेते. त्यानंतर चपाती पण बनवली, आल्या आधी पटकन चपाती बनवली. त्यानंतर सुरमई फ्राय केली आणि इकडे मसाले सगळे काढून ठेवलेले आहेत, तर ते पण बनवायचे. तर बाकीच्या रेसिपी, मच्छीच्या बऱ्याचशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असतं लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आता हे असं मस्त सुरमई फ्राय, त्यानंतर ही ते कोळंबी पण फ्राय केलेली आहे आणि चपाती.